पुढे आहे आता पित्तदोषाचं कार्य काय आहे. तर अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11. पित्तम पक्त्युष्म दर्शनैः क्षुत्रुट रुची प्रभा मेधा धीशौर्यम धीशौर्य तनु मार्दवैः. तर याच्यामध्ये एक एक आपण कार्य आता बघणार आहोत. पक्ती म्हणजेच पचन, डायजेशन जे पित्तदोषाचं महत्वाचं कार्य आहे. अन्नपचन हे जे पित्ताचं कार्य आहे तेच इथे सांगितलेलं आहे. पित्तम पक्ती म्हणजेच पित्ताचं महत्वाचं कार्य कोणतं आहे तर आहाराचं पचन करणं. पुढे आहे उष्मा म्हणजे पित्तामध्ये जे काही उष्ण गुण आहे त्याच्यामुळे शरीराची उष्णता टिकून राहते. म्हणजे जे थर्मोरेग्युलेटरी सिस्टम आहे, जेव्हा तुम्ही मॉडर्नमध्ये हे फंक्शन्स वाचाल किंवा थर्मोरेग्युलेटरी सिस्टम वाचाल, जे बॉडी टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्याचं काम देखील ह्या पित्तदोषामधल्या उष्ण गुणामुळे होणार आहे. तर हे शरीराचं टेम्परेचर मेंटेन करून ठेवण्याचं काम देखील पित्तदोषाचं सांगितलेलं आहे. दर्शन, जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की दर्शन म्हणजे एखादी गोष्ट बघणे, पाहणे. तर हे दृष्टी ज्ञान जे आहे, विजन जे आहे ते पित्तदोषाचं कार्य सांगितलेलं आहे. म्हणजे अग्नी महाभूत काय करणार आहे, पित्तदोषाच्या मदतीने कोणतीही गोष्ट बघेल. मग त्या वस्तूचा आकार असेल, त्याचा रंग काय आहे, त्याचा शेप काय आहे किंवा कशा पद्धतीची वस्तू आहे, हे सगळं बघून डोळ्यांनी जे काही ज्ञान होणार आहे आपल्याला एखाद्या वस्तूविषयी, हे या पित्तदोषामुळे होणार आहे. पुढचं पित्ताचं कार्य आहे ते म्हणजे क्षुधा म्हणजे भूक लागणे. म्हणजे जे क्षुधावेग ज्याला आपण म्हणतो किंवा हंगर जे आहे हे पित्तदोषामुळे होणार आहे. पित्तदोषातल्या जे उष्ण गुण आहे, तीक्ष्ण गुण आहे, याच्यामुळे आपल्याला प्रॉपर भूक लागणार आहे. कारण जे आहार सेवन केलं जाईल त्याच्यावर पित्तदोषाचं कार्य होणार आहे आणि आहाराचं व्यवस्थित पचन होणार आहे. तर बरोबर एकदा आहार सेवन केल्यानंतर पुढे 6 ते 8 तासांनी त्या व्यक्तीला व्यवस्थित भूक लागणार आहे. तर प्रोव्हाइडेड दॅट की पित्तदोष हे प्राकृत अवस्थेत असेल तर आपल्याला हे क्षुधा म्हणजे भूक लागणे ही जी काही सेन्सेशन आहे हे कळणार आहे. पण जर पित्तदोष विकृत झाला असेल, म्हणजे कोणत्याही अयोग्य आहार विहार या कारणांमुळे जर पित्तदोषामध्ये विकृती झाली असेल तर हे जे लक्षण आहे हे आपल्याला जाणवणार नाही. जेव्हा आपण पित्तदोषाची वृद्धी किंवा क्षय बघणार आहोत पुढे, त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या पॉईंट्सचा परत उल्लेख मिळणार आहे. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की पित्तदोषाचं सामान्य कार्य आपण बघत आहोत, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की क्षुधा म्हणजे भूक लागणे हे पित्तदोषाचं कार्य सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तृष्णा म्हणजे तृप, तहान लागणे, थर्स्ट जे आहे. तर शरीरामध्ये उष्ण गुण जेव्हा असणार आहे, जेव्हा आहाराचं पचन होणार आहे, तर अशा वेळेला स्वेटिंग होऊन स्वेदांमधून शरीरातील द्रवभाग जो आहे तो निघून जाणार आहे. तर अशा वेळेला शरीरातला जेव्हा द्रवांश कमी होतो तेव्हा आपल्याला तहान लागणे किंवा तृष्णा हे लक्षण शरीर दाखवायला लागतं किंवा आपल्याला थर्स्ट हे सेन्सेशन जाणवायला लागतं. पुढचं काम आहे ते म्हणजे रुची, म्हणजेच अन्नाचा योग्य स्वाद, अन्नाची टेस्ट करणे. आहारात जे काही आपण जेवत आहोत त्याचं व्यवस्थित त्याची टेस्ट आपल्याला कळणे, त्याचा स्वाद कळणे, हे जे काही कार्य आहे हे देखील पित्तदोषाचं आहे. आणि हे जे रुची कार्य आहे हे अन्नपचनावर अवलंबून आहे. म्हणजे जर आहाराचं पचन व्यवस्थित होत असेल, पित्तदोष प्राकृत अवस्थेत असेल, तर अशा वेळेलाच आपल्याला हे रुची लक्षण दिसणार आहे. जर एखाद्यामध्ये पित्तदोषाची विकृती असेल, व्यवस्थित आहाराचं पचन होत नसेल, तर अशा वेळेला तिथे हे लक्षण दिसणार नाही. बऱ्याचदा इनडायजेशन जर झालं असेल, एखाद्या वेळी आदल्या रात्रीचा आहार खूप जास्त झाला असेल आणि व्यवस्थित डायजेशन झालेलं नसेल, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा करपट ढेकर येतात किंवा एक विचित्र स्मेल किंवा टेस्ट आपल्या तोंडामध्ये जाणवते आणि त्याच्यानंतर आपण कोणताही आहार जर सेवन केला तर आपल्याला त्याची टेस्ट लागत नाही किंवा ते जे आहाराचा स्वाद आहे तो आपल्याला येत नाही. तर हे का झालेलं आहे, तर पित्तदोषाचं जे पचनाचं कार्य आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे हे आपल्याला रुची हे लक्षण किंवा रुची हे कार्य पित्तदोषाकडून होणार नाही. त्यामुळे आहाराच्या पचनावर हे कार्य अवलंबून आहे. पुढचं कार्य आहे ते म्हणजे प्रभा, म्हणजेच त्वचेची कांती किंवा चमक. जे स्किन लश्चर ज्याला म्हणतो आपण किंवा एक त्वचेची कांती किंवा तुकतुकीतपणा ज्याला आपण म्हणतो, तर हे टिकवून ठेवण्याचं काम हे पित्तदोषाचं आहे. कारण आपण आधीच बघितलं होतं की स्किनमध्ये भ्राजक पित्त आहे.
तर ह्याचं कार्यच ते आहे की स्किनमध्ये प्रॉपर एक कांती किंवा एक चमक, एक लस्टर, ब्राईटनेस टिकवून ठेवण्याचं काम हे पित्तदोषाचं आहे. त्यामुळे प्रभा हे देखील पित्तदोषाचं कार्य आहे. मेधा म्हणजेच ग्रास्पिंग पॉवर किंवा ग्रास्पिंग कॅपॅसिटी. कोणतीही गोष्ट एखादी ग्रहण शक्ती ज्याला आपण म्हणू शकतो की काही लोक असतात की ज्यांना एखादी गोष्ट सांगितली ते पटकन ग्रास्प करतात किंवा पटकन त्याचं आकलन त्यांना होतं. पण काही लोक असतात ज्यांना वारंवार सांगून देखील काही गोष्टी त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीत. तर हे जे आहे हे पित्तदोषाचं कार्य आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीची जी लोक असतात, पित्तप्रधान ज्यांची प्रकृती आहे, अशी जी लोक असतात ती मेधावी असतात. म्हणजे त्यांची बुद्धी तीक्ष्ण असते, त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप जास्त स्ट्रॉंग असते. त्यामुळे मेधा हे लक्षण मेधा हे कार्य पित्तदोषाचं आहे. जर पित्तदोष व्यवस्थित कार्यरत असेल शरीरामध्ये तर ग्रहणशक्ती देखील उत्तम असणार आहे. पुढे आहे शौर्य म्हणजे पराक्रम किंवा धाडस. जर पित्तदोष व्यवस्थित कार्यरत असेल तर शौर्य हे कार्य पित्तदोषाकडून होणार आहे. म्हणजेच पित्त प्रकृतीची जी लोक असतात ती शूरवीर असतात. ती शक्यतो कोणत्याही संकटांना घाबरत नाही. जेव्हा प्रकृती हा टॉपिक आपण बघणार आहोत तेव्हा आपण या प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक बद्दल विशेष डिस्कशन करणार आहोत. पण इथे आपण सोबत सोबत प्रकृतीमध्ये देखील आपल्याला ही गुण बघायला मिळतात. म्हणजे पित्त प्रकृती असेल तर जसे पित्त प्रकृतीची लोक मेधावी असतात, अतिशय त्यांची ग्रहणशक्ती उत्तम असते, त्याच पद्धतीने ती लोक शौर्यवान देखील असतात. म्हणजे ते शूरवीर असतात. त्यांचे एक करेजियस पॉवर त्यांच्याकडे असते किंवा ते शक्यतो कोणत्याही संकटांना, कोणते प्रॉब्लेम्स आले लाईफमध्ये तर ते घाबरत नाही. तर हे जे शौर्य कार्य आहे हे पित्तदोषामुळे त्यांना मिळणार आहे. तनुमार्दव म्हणजे पित्तदोषाच्या मृदू गुणामुळे त्वचेचं मृदुत्व किंवा त्वचेचं जे काही सॉफ्टनेस आहे ते टिकून राहणार आहे. सॉरी. तर तनुमार्दव म्हणजे तनु म्हणजे शरीर किंवा स्किन आपण ज्याला म्हणू शकतो आणि मार्दव म्हणजे मृदुता. तर पित्तदोषामुळे हे स्किनचं जे सॉफ्टनेस आहे ते टिकवून ठेवलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे पित्तदोषाची कार्य आहे. आता पित्तदोषाचे प्रकार काय आहेत? जसे वातदोषाचे 5 प्रकार होते तसेच पित्तदोषाचे देखील 5 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे पाचक पित्त. अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 12. तर हे जे श्लोक नोट्समध्ये दिलेले आहेत ते खूप शॉर्टलिस्ट करून जे महत्त्वाचे श्लोक आहेत तेच या नोट्समध्ये दिलेले आहेत. जर हे श्लोक तुम्ही पाठ केले तर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तो उपयोग होईलच, थिअरी एक्झाममध्ये, पण तुम्हाला वायवासाठी, ओरल एक्झामसाठी देखील ह्याचा उपयोग होणार आहे. किंवा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये असे श्लोक तुम्हाला कदाचित MCQ साठी विचारले जाऊ शकतात. किंवा जर एखादा SAQ, LAQ विचारला असेल पाचक पित्तावर तर जेव्हा तुम्ही असे श्लोक लिहून खाली एक्सप्लेनेशन द्याल तर जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे नोट्समध्ये जे महत्त्वाचे श्लोक आहेत तेच दिलेले आहेत. त्यामुळे थोडेसे मोठे वाटतात. म्हणजे काही काही श्लोक मोठे आहेत. आता पाचक पित्ताचा थोडा श्लोक मोठा आहे पण बाकी जे पित्ताचे प्रकार आहेत त्याचे श्लोक छोटे आहेत. पण जर समजून घेऊन आपण एखादा श्लोक अभ्यासला किंवा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर तो पटकन पाठ होतो. त्याचा पाचक पित्ताचा श्लोक आपण पहिल्यांदा वाचून घेऊया आणि मग एक एक लाईन बाय लाईन आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. पित्तम पंचात्मकम तत्र पक्व आमाशय मध्यमम पंचमहाभूतात्मकत्वे अपि यत् तैजस गुणोदय त्यक्तद्रवत्वं पाकादि कर्मणाम अनल शब्दितम पचत्यन्नं विभजते सारकिट्टो पृथक् तथा तत्रस्थमेव पित्तानां शेषाणाम अपि अनुग्रहं करोति बलदानेन पाचकम नाम तत्स्मृतम्. तर काय सांगितलेलं आहे? पित्तम पंचात्मकम म्हणजे पित्त हे 5 प्रकारचं आहे. पंचात्मक म्हणजे पित्त 5 प्रकारचं आहे. तत्र त्यापैकी पक्व आमाशय मध्यगम. तर पाचक पित्ताबद्दल आता आपण बघत आहोत. पित्त 5 प्रकारचे आहेत पंचात्मकम, त्यापैकी पाचक पित्ताबद्दल आता आपण बघत आहोत. त्यामुळे त्याचं स्थान सांगितलेलं आहे. तत्र पक्व आमाशय मध्यगम म्हणजे आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्ये जे पित्त आहे त्याला पाचक पित्त म्हणणार आहोत. आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्ये काय आहे? तर ग्रहणी, डिओडेनम. तर हे पाचक पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. पक्व आमाशय मध्यगम पंचमहाभूतात्मकत्वे अपि म्हणजे पित्त जे आहे किंवा पाचक पित्त हे जे आहे हे पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5ही महाभूतांपासूनच हे पाचक पित्त बनलेलं आहे. यत् तैजस गुणोदय
पण त्यातही तैजस गुण म्हणजे अग्नी महाभूताचं आधिक्य याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे हे जे पित्त आहे हे पाचही महाभूतापासून बनलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तैजस महाभूत जास्त आहे, म्हणजे अग्नी महाभूताचं आधिक्य जास्त आहे. त्यक्त द्रवत्वम पाकादी कर्मणा अनल शब्दितम. ह्या पाचक पित्तामध्ये त्यक्त द्रवत्वम, आपण जे पित्ताचे गुण बघितले होते त्याच्यामध्ये द्रव गुण सांगितला होता. तर पाचक पित्तामध्ये त्यक्त द्रवत्वम म्हणजे द्रवगुण जो आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी आहे किंवा नाही की असाच आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यक्त द्रवत्व, द्रवगुण हा या पाचक पित्तामध्ये कमी आहे. का? तर पाकादी, तिथे आहाराचं पचन करायची आवश्यकता असल्या कारणाने द्रवगुण हा इतर पित्ताच्या कम्पॅरेटिव्हली पाचक पित्तामध्ये कमी आहे. कारण द्रवगुण जर वाढला तर आपण बघितलं होतं की अग्नी जो आहे तो विझणार आहे आणि पचन होणार नाही. त्यामुळे पाकादी कर्मणा म्हणजे पचनाची क्रिया होण्यासाठी पाचक पित्तामध्ये द्रवगुण हा कमी आहे, बाकी इतर कम्पेअर्ड टू अदर पित्त प्रकार. अनल शक्तितम म्हणजेच अनल म्हणजे काय तर पित्त, पित्तासाठीच अनल हा पर्याय दिलेला आहे. तर अनल आणि अनिल असे देखील आपल्याला दोन कन्फ्युजिंग पॉइंट्स इथे बघायला मिळतात. अनल म्हणजे पित्त दोषाचा पर्याय सांगितलेला आहे आणि अनिल म्हणजे वात दोषाचा पर्याय आहे. तर हे असे जे स्पेसिफिक पॉइंट्स असतात हे आपल्याला आवर्जून लक्षात ठेवावे लागतात. तर अनल शब्दित म्हणजे पित्त दोषामध्ये पाकादी कर्म करायचे असतात. म्हणजे पाचक पित्त जे आहे ते पचनासाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्यामुळे याच्यामध्ये द्रवगुण थोडासा कमी असणार आहे. पचत्यन्न विभजते सार किट्टो पृथक तथा. तर पाचक पित्ताचं काम काय आहे? स्पेसिफिकली पचत्यन्न म्हणजे अन्नाचं पचन करणे, विभजते सार किट्टो म्हणजे सारकिट्ट विभजन करणं, म्हणजे जे पोषक अंश आहे तो शरीरामध्ये ठेवणं आणि जो किट्ट भाग आहे, जो मल भाग आहे, जो शरीरातून बाहेर टाकण्याची आवश्यकता आहे त्याला पुढे पक्वाशयामध्ये ढकलणं. तर हे जे काम आहे हे पाचक पित्ताचं सांगितलेलं आहे. म्हणजे आहाराचं पचन आणि सारकिट्ट विभजन हे पाचक पित्ताचं कार्य आहे. तत्रस्थमेव पित्तानां शेषाणां अपि अनुग्रह. तर यामुळे पाचक पित्ताचं हे जे काही कार्य आहे याच्यावर इतर जे 4 प्रकारचे पित्त आहेत त्यांचं कार्य अवलंबून आहे. जर हे पाचक पित्ताचं जे कार्य आहे की आहाराचं पचन आणि सारकिट्ट विभजन हे जर व्यवस्थित प्रकारे झालं तरच बाकीचे 4 जे पित्त आहेत ते त्यांचे कार्य व्यवस्थित करू शकणार आहेत. करोती बलदानेन पाचकम नाम तत्स्मृत. आणि अशा पद्धतीने जे हे पाचक पित्त आहे, पाचक नाम तत्स्मृत, अशा पित्ताला पाचक नावाचं पित्त असं म्हटलं जातं. आणि हे जे पित्त आहे हे बलदान देणार आहे, म्हणजे शरीराची स्ट्रेंथ वाढवणार आहे, बल वाढवणार आहे. कसं वाढवणार आहे बल? तर आहाराचं पचन होणार आहे, पोषक अंश शरीरामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामधून शरीरामध्ये ऊर्जा तयार होणार आहे आणि शरीराचं बल वाढणार आहे. त्यामुळे करोती बलदाने, त्यामुळे पाचक पित्त हे शरीराला बल देण्याचं काम करणार आहे. तर अशा पद्धतीच्या या पित्ताला पाचकम नाम तत्स्मृतम, पाचक नावाचं पित्त असं म्हटलं जातं. तर जेव्हा आपण असं अर्थपूर्ण एक श्लोक एक एक लाईन टू लाईन आपण याला समजून घेतो तेव्हा श्लोक जो आहे तो समजायला सोपा जातो, पाठ करायला देखील सोपा जातो. तर आता तुम्हाला कळालं असेल. आता परत एकदा आपण श्लोक वाचूया आणि तुम्ही मनातल्या मनात कितपत तुम्हाला समजते त्याचं तुम्ही एक आकलन करू शकता किंवा एक तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पित्तम पंचात्मकम तत्र पक्व आमाशय मध्यगम पंचभूतात्मकत्वे अपि यत्तैजेस गुणोदयात् त्यक्त द्रवत्वं पाकादि कर्मणा अनल शब्दितम् पचत्यन्नं विभजते सारकिट्टौ पृथक् तथा तत्रस्थमेव पित्तानां शेषाणाम् अपि अनुग्रहम् करोति बलदानेन पाचकम नाम तत्स्मृतम्. तर आता तुम्हाला कळालं असेल, एकदम सुरुवातीला आपण एक्सप्लेनेशनच्या आधी जेव्हा श्लोक वाचला होता आणि आता एक्सप्लेनेशन नंतर जेव्हा आपण श्लोक वाचतोय तेव्हा आपल्याला ह्यातला डिफरन्स लक्षात येतो की सुरुवातीला आपण ब्लाइंडली वाचलं, नंतर आपण एक्सप्लेनेशन ऐकलं, त्यावर डिस्कशन केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण श्लोक वाचतो तेव्हा प्रत्येक शब्दाला ज्या पद्धतीचा अर्थ दिलेला आहे किंवा काय एक्झॅक्टली अपेक्षित आहे त्या शब्दातून हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा श्लोक पाठ करायला सोपा जातो. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही श्लोक एक लाईन बाय लाईन
ते समजून घेऊन पाठ केले तर तुम्हाला कितीही मोठा श्लोक असेल तरी तो इझिली पाठ होऊन जाईल. तर हे झालं पाचक पित्ताबद्दल. पुढे अजून एक रेफरन्स आलेला आहे पाचक पित्तामध्ये, म्हणजे षष्ठी पित्तधरा नाम या कला परिकीर्तिता पक्व आमाशय मध्यस्था ग्रहणी प्रकीर्तिता. म्हणजे जे कला हा पॉइंट तुम्ही शारीर रचनेमध्ये अभ्यासला असाल तर कला जेवढ्या आहेत त्यातल्या 6वी जी कला आहे, षष्ठी 6वी जी कला आहे ती पित्तधरा नावाची कला आहे. पित्तधरा कला म्हणजे जे कला आहेत टोटल त्यातली 6वी जी कला आहे ती पित्तधरा नावाची कला. ही कुठे आहे तर पक्व आमाशय मध्यस्थ, म्हणजे पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्यभागी ग्रहणी नावाचा जो अवयव आहे त्याच्या आतमध्ये ही कला आहे. आणि ही कला काय आहे पित्तधरा कला, तर पचनासाठी ही कला देखील महत्वाची आहे किंवा ही पचनामध्ये मदत करते. त्यामुळे हा एक रेफरन्स इथे दिलेला आहे की जे वेगवेगळ्या कला सांगितलेल्या आहेत त्यापैकी स्पेसिफिकली पाचक पित्ताशी किंवा पचनाशी डायजेशनशी किंवा पित्त दोषाशी रिलेटेड कोणती कला आहे तर पित्तधरा कला. ती कुठे असते पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्ये असणाऱ्या ग्रहणी अवयवामध्ये आतून जे लाइनिंग आहे लेयर्स आहेत त्याला कला म्हटलं जातं. आणि पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्ये असणाऱ्या ग्रहणी अवयवामध्ये असणाऱ्या या कलेला पित्तधरा कला असं म्हटलं जातं, जी पचनासाठी डायजेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हे झालं पाचक पित्ताबद्दल. पुढचा पित्ताचा प्रकार आहे तो म्हणजे रंजक पित्त. तर याचा काय श्लोक आहे, आमाशयाश्रयम पित्तम रंजकम रसरंजना. आमाशयाश्रय पित्तम म्हणजे आमाशयाच्या आश्रयाने राहणारा असा तो पित्त. म्हणजे आमाशयामध्ये आपण जसं बघितलं की स्टमक याचे आपण असे वरून इसोफेगस इथे डिओडिनम, तर ऊर्ध्व भाग हा कफ दोषासाठी आहे आणि अधोभाग हा पित्त दोषासाठी आहे. तर ह्या अधोभागी आमाशयाच्या अधोभागी खालच्या भागामध्ये जो पित्त आहे त्याला आपण रंजक पित्त म्हणणार आहोत. आमाशयाश्रय पित्त, आमाशयाच्या आश्रयाने राहणारा जो पित्त आहे त्याला रंजक पित्त म्हणतात. तर रंजक नाव का दिलं गेलं, रसरंजनात रसधातू जो तयार होणार आहे आहाराच्या पचनानंतर जो रसधातू तयार होणार आहे, रसधातू कसा आहे श्वेतवर्णी आहे, व्हाईट कलरचा आहे, तर त्याला रंजन करण्याचं काम, रंजन म्हणजे रंगवणे, कलरिंगचं काम हे या पित्तामुळे मिळणार आहे. तर रसधातू श्वेतवर्णी आहे, रसधातूमधून पुढे काय तयार होणार आहे तर रक्तधातू तयार होणार आहे. रक्तधातू कोणत्या वर्णाचा आहे तर हा रक्तवर्णी आहे आणि रसधातू हा श्वेतवर्णी आहे. तर श्वेतवर्णामधून रक्तवर्ण जेव्हा तयार होतो, हा जो वर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा कलर चेंज जे होतं ते कुठे होतं किंवा कशा पद्धतीने होतं, तर जेव्हा आहाराचं पचन होत असतं तर आमाशयाच्या या अधोभागी असणारा हा जो रंजक पित्त आहे हा रसधातू, आहाराच्या पचनानंतर रसधातू तयार होणार आहे पहिल्यांदा, तर या रसधातूला हे रंजक पित्त जे आहे ते कलरिंगचं काम करतं आणि त्याच्यातून पुढे रक्तधातूची निर्मिती होते आणि रक्तधातूला एक रंग मिळतो. म्हणजे पांढऱ्या रसधातूपासून लाल वर्णाचा रक्तधातू जो तयार होतो तो या रंजक पित्तामुळे तयार होतो, कारण रसधातूला रंजनाचं काम, रसरंजनात रसधातूला रंजन करण्याचं, कलर देण्याचं काम हे या पित्तामुळे होतं. म्हणून या पित्ताला रंजक पित्त असं म्हटलं जातं, कारण हे रंजनाचं काम करतं म्हणजे कलर देण्याचं काम करतं. आणि कुठे आहे हे आमाशयाश्रय म्हणजे आमाशयाच्या आश्रयाने राहणारा हे पित्त आहे. तिसरा पित्ताचा प्रकार आहे तो म्हणजे साधक पित्त. तर याचा काय आहे तर बुद्धी मेधा अभिमानाद्यही अभिप्रेतार्थ साधनात साधकम हृदगतम पित्तम. सगळ्यात आधी स्थान बघूया, साधकम हृदगतम पित्त म्हणजे साधक पित्त कुठे आहे, हृदगतम म्हणजे हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या पित्ताला साधक पित्त म्हटलं जातं. पाचक पित्त कुठे आहे तर पक्वाशय आणि आमाशयाच्या पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्ये असणाऱ्या ग्रहणी या ठिकाणी पाचक पित्त आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं रंजक पित्त कुठे आहे, आमाशयाच्या आश्रयाने राहणारा रंजक पित्त आहे. तिसरा प्रकार आहे साधक पित्त. साधक पित्त कुठे आहे तर हृदगत म्हणजे हृदयामध्ये असणाऱ्या पित्ताच्या प्रकाराला साधक पित्त असं म्हटलं जातं. याचं कार्य काय आहे, बुद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट करताना काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा जो विचार केला जातो ती बुद्धी
इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट करायची की नाही करायची ह्याचा जो निर्णय घेणार आहे ते बुद्धी. मेधा म्हणजेच आपण बघितलं होतं ऑलरेडी की ग्रास्पिंग पॉवर, ग्रास्पिंग कॅपॅसिटी, आकलन शक्ती किंवा ग्रहण शक्ती, तर हे साधक पित्तामुळे होणार आहे. अभिमान म्हणजेच इगो किंवा स्वत्वाची अत्यधिक प्रमाणात होणारी जाणीव, म्हणजे मी काहीतरी आहे, मी काहीतरी विशेष आहे, हे जी फिलिंग आहे हे या साधक पित्तामुळे येणार आहे. तर हृदय का सांगितलेलं आहे साधक पित्ताचं स्थान? मनाचं स्थान देखील हृदय सांगितलेलं आहे. त्यामुळे जेव्हा मन हृदयाच्या ठिकाणी आहे आणि हे जे पित्त आहे साधक पित्त हे देखील हृदयाच्या ठिकाणी आहे, तर मनाच्या लेवलवर मानसिक लेवलवरती ज्या काही कार्य होणार आहेत, जे काही घडामोडी घडणार आहेत ते या पित्तामुळे घडणार आहे. त्यामुळे बुद्धी, तर मन ठरवणार आहे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे. तर मन कुठे आहे? हृदयाच्या ठिकाणी, आणि हृदयाच्या ठिकाणी कोणतं पित्त आहे? साधक पित्त. त्यामुळे बुद्धीसाठी साधक पित्त रिस्पॉन्सिबल आहे. मेधा, ग्रास्पिंग पॉवर किंवा ग्रास्पिंग कॅपॅसिटी. अभिमान म्हणजेच इगो किंवा स्वत्वाची जाणीव, मी काहीतरी विशेष आहे, या ज्या फिलिंग्स आहेत ह्या सगळ्या साधक पित्तामुळे होणार आहेत किंवा साधक पित्ताचे हे सगळे कार्य इथे सांगितलेले आहे. पुढचा पित्ताचा प्रकार आहे तो म्हणजे भ्राजक पित्त. ऑलरेडी आपण वर बघितलं होतं भ्राजक पित्त कुठे आहे? त्वचेमध्ये आहे. त्वकस्थम भ्राजकम भ्राजना त्वचा. त्वकस्थम, स्थ म्हणजे राहतो कुठेही. आता आमाशयाश्रय जसं आपण बघितलं की आश्रय आहे, आमाशयाच्या आश्रयाने राहणार रंजक पित्त. किंवा आता आपण बघितलं हृदगतम, हृदयाच्या ठिकाणी असणारा तो साधक पित्त. त्वकस्थम, स्थ म्हणजे राहणे किंवा जिथे त्याचं स्थान आहे असं. तर त्वकस्थम, त्वचेच्या ठिकाणी जो पित्त आहे त्याला आपण भ्राजक पित्त म्हणणार आहोत. स्किनच्या ठिकाणी जे काही जो काही पित्ताचा प्रकार आहे त्याला भ्राजक पित्त म्हटलं जातं. याचं काय कार्य आहे? भ्राजना त्वचा, त्वचेला भ्राजन करणं, त्वचेला प्रकाशमान करणं. म्हणजेच काय? तर त्वचेची कांती टिकवून ठेवणं, त्वचेचा तुकतुकीतपणा टिकवून ठेवणं. एक जे लश्चर असतं, स्किनला एक चकाकी असते, तर हे टिकवून ठेवण्याचं काम हे या भ्राजक पित्ताचं आहे. भ्राजना त्वचा, भ्राजन म्हणजे प्रकाशमान करणं किंवा चकचकीत ठेवणं. तर त्वचेला चकचकीत ठेवणं किंवा प्रकाशमान ठेवणं, त्याची तुकतुकीतपणा व्यवस्थित टिकवून ठेवणं, हे सगळं काम या भ्राजक पित्ताचं आहे. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा कॉस्मेटिक्समध्ये आपण जेव्हा बघतो की फेस पॅक लावले जातात किंवा काही लेप लावले जातात, तर हे जे आहे हे काय करणार आहे? तर हे भ्राजक स्किन पोअर्समधून शरीरामध्ये ते ॲब्सॉर्ब केले जाणार आहेत आणि त्याच्यावर या भ्राजक पित्ताचं कार्य होणार आहे. आणि ते जे काही फेस पॅक किंवा लेप आहेत त्याच्यावरती भ्राजक पित्ताचं कार्य झाल्यामुळे त्याचं पचन होणार आहे व्यवस्थित, आणि त्याच्यातून आपल्याला जे काही एक्सपेक्टेड रिझल्ट्स आहेत हे आपल्याला बघायला मिळणार आहेत स्किनवर. त्यामुळे भ्राजना त्वचा हे या भ्राजक पित्ताचं महत्वाचं कार्य इथे सांगितलेलं आहे. पण जेव्हा हेच भ्राजक पित्त विकृत होतं काही कारणांनी, अहितकर आहार विहारामुळे, जेव्हा हे भ्राजक पित्त स्पेसिफिकली विकृत होतं तेव्हा त्वचेची कांती निघून जाते, एक चकाकीपणा त्वचेतून निघून जातो आणि त्वचा एकदम म्लान दिसायला लागते. म्हणजे ब्लॅकिश असं किंवा निस्तेज त्वचा, ज्याच्यामध्ये काही तेज नाहीये, अशा प्रकारची त्वचा आपल्याला बघायला मिळते. किंवा जे पेशंट्स असतात जे बरेच दिवस बेड रिडन आहेत, त्यांना प्रॉपर काय म्हणू शकतो ते प्रॉपर आहार घेऊ शकत नाही आहेत किंवा खूप कृश झालेले आहेत, तर अशा वेळेला प्रॉपर न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे त्वचेची जी काही भ्राजक पित्त, हे जे त्वचेमध्ये असणारं पित्त आहे त्याचं प्रॉपर नरिशमेंट होणार नाही आणि त्यामुळे त्वचेची जी कांती आहे ती टिकवून ठेवली जाणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही ICUमध्ये किंवा खूप काळ जे बेड रिडन पेशंट्स असतात अशा पेशंट्सना जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ह्यांच्यामध्ये भ्राजक पित्ताची विकृती झालेली आहे, कारण यांची त्वचा तेवढी चकचकीत नाहीये किंवा तेवढी फ्रेश दिसत नाहीये. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्लिनिकली देखील आपल्याला बघायला मिळतात. तर भ्राजक पित्त काय आहे? त्वचेच्या आश्रयाने राहणारं हे पित्त आहे, त्वचेमध्ये राहणारं पित्त आहे आणि याचं कार्य आहे की त्वचेचा चकचकीतपणा किंवा त्वचेला प्रकाशमान करणं, हे याचं कार्य सांगितलेलं आहे. पुढचा पित्ताचा प्रकार आहे शेवटचा, तो म्हणजे आलोचक पित्त. तर हे देखील आपण बघितलं की आलोचक पित्त कुठे आहे? डोळ्यांमध्ये. तर रूपालोचनतः स्मृतम दृकस्थम आलोचकम, म्हणजेच काय सांगितलेलं आहे? दृकस्थम आलोचकम. दृक म्हणजे चक्षुरेंद्रिय किंवा डोळे. तर डोळ्यांच्या ठिकाणी असणारा जो काही पित्ताचा प्रकार आहे त्याला आपण
आलोचक पित्त म्हणणार आहोत. आणि याचं कार्य काय आहे? रूपालोचनता. हा म्हणजे डोळ्यांनी जी बघण्याची क्रिया आहे हे या पित्तामुळे होणार आहे. म्हणजे एखादी वस्तू बघितली तर ती वस्तूचं ज्ञान होणं जे आहे ते या आलोचक पित्तामुळे आपल्याला होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. याच आलोचक पित्ताचे भेल संहितेमध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत, चक्षु वैशेषिक आणि बुद्धी वैशेषिक. तर आलोचक पित्ताचे भेल संहितेमधले 2 प्रकार हे MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. AIA PGET सारख्या PG एंट्रन्ससाठी असे पॉइंट्स इम्पॉर्टंट असतात की आलोचक पित्ताचे 2 प्रकार कुणी सांगितलेले आहेत. तर भेल संहितेमध्ये आलोचक पित्ताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, चक्षु वैशेषिक आणि बुद्धी वैशेषिक. तर चक्षु वैशेषिक हे जे पित्त आहे याच्यामुळे फक्त आपल्याला त्या वस्तूची प्रतिमा कळणार आहे, त्याचं एक इमेज फॉर्मेशन होणार आहे डोळ्यांमध्ये. पण बुद्धी वैशेषिक जे आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या वस्तूचा आकार काय आहे, रंग काय आहे, ह्या सगळ्याचं ज्ञान म्हणजे डिटेल्स आपल्याला या बुद्धी वैशेषिक आलोचक पित्ताच्या प्रकारामुळे बघायला मिळणार आहे. तर आलोचक पित्ताचे 2 प्रकार भेल संहितेनुसार चक्षु वैशेषिक, बुद्धी वैशेषिक. चक्षु वैशेषिक ह्याच्याने फक्त आपल्याला त्या वस्तूची प्रतिमा किंवा इमेज डोळ्यांमध्ये तयार होणार आहे. पण बुद्धी वैशेषिकामुळे त्या वस्तूची जे काही शेप आहे, जो काही त्याचा रंग आहे हे आपल्याला कळणार आहे. तर अशा पद्धतीने पित्ताचे 5 प्रकार आपण बघितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जे चक्षु वैशेषिक आणि बुद्धी वैशेषिक आहेत त्याच्यामध्ये एखाद्या वस्तूची जी उलटी प्रतिमा तयार होते, कारण डोळ्यांमध्ये रेटायनावर सगळ्यात आधी उलट त्याची इमेज तयार होते. पण नंतर ह्या जे चक्षु वैशेषिक आहे, बुद्धी वैशेषिक जे पित्ताचा प्रकार आहे, आलोचक पित्ताचा प्रकार, चक्षु वैशेषिकामुळे जी प्रतिमा तयार होणार आहे ती उलटी असणार आहे, इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये असणार आहे. पण बुद्धी वैशेषिक या प्रकारामुळे ती परत नैसर्गिक रूपात म्हणजे ती सरळ होऊन इव्हर्टेड अशी इमेज होऊन आपल्याला त्या इमेजची किंवा त्या वस्तूची आपल्याला व्यवस्थित रंग, त्याचा आकार याबद्दल ज्ञान होणार आहे. तर हे चक्षु वैशेषिक आणि बुद्धी वैशेषिक अशा आलोचक पित्ताच्या 2 प्रकारांबद्दल भेल संहितेमध्ये वर्णन आलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे पित्तवृद्धी लक्षण. जसं आपण बघितलं की पित्त जर सामान्य किंवा प्राकृत अवस्थेमध्ये असेल तर ते व्यवस्थित कार्य करणार आहे. पण हेच पित्त काही कारणांनी जर त्याचं प्रमाण वाढलं किंवा त्याच्या गुणांमध्ये काही विकृती झाली किंवा त्याचं प्रमाण कमी झालं तर काय लक्षणं दिसणार आहे? तर सगळ्यात आधी पित्त एक तर 2 प्रकारे विकृती होणार आहे. पित्त वाढेल म्हणजे पित्त दोष एक तर वाढेल किंवा कमी होईल. म्हणजे नॉर्मल जर नसेल तर 2च प्रोबॅबिलिटीज आहेत, एक तर वाढेल किंवा कमी होईल. जर वाढत असेल पित्त दोष, कशामुळे वाढेल पित्त दोष? तर जे पित्त दोषाचे गुण सांगितलेले आहेत त्याच पद्धतीचे साधारण आहाराचं सेवन करणं, म्हणजे एकदम उष्ण आहाराचं सेवन करणं, खूप तीक्ष्ण आहाराचं सेवन करणं म्हणजे मसालेदार अत्यधिक प्रमाणात खाणं, उन्हामध्ये जास्त वेळ फिरणं किंवा जास्त क्रोध, ईर्ष्या, हे जे मानसिक लेवलवरचे कार्य काय म्हणू शकतो आपण, हे जे फॅक्टर्स आहेत ह्याचा अत्यधिक प्रमाण, जे जास्त क्रोधी असतात, जास्त रागीट असतात किंवा जास्त ईर्ष्या करणारी लोक असतात, अति जास्त लवण रसाचं सेवन असेल, आम्ल रसाचं सेवन असेल, म्हणजे जास्त प्रमाणात सारखे चिप्स खाणं किंवा जे काही कोल्ड्रिंक्स या ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आम्लद्रव्यांचं सेवन अत्यधिक प्रमाणात करणं, कटू रसाचं सेवन जास्त करणं, म्हणजेच जे तिखट पदार्थ अत्यधिक तिखट खाणारी लोक असतात ते यांच्यामध्ये पित्तदोष हा वाढलेला असतो. तर अशा वेळी जेव्हा पित्तदोष वाढणार आहे तर यामुळे काय लक्षणं बघायला मिळणार आहे? पीत विणमूत्र नेत्रत्व क्षुत्रुट दाह अल्पनिद्रता. म्हणजेच काय सांगणे, पित्तदोष वाढणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे, शरीरात त्याचं प्रमाण वाढणार आहे, त्याचं जे काही गुण आहेत ते देखील वाढणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? पीत विणमूत्र नेत्रत्व. पित्ताचा वर्ण काय सांगितलेला आहे? पीतवर्णी. तर पीतवर्णी असल्यामुळे जर पित्त जास्त प्रमाणात वाढला तर त्याचं वर्ण देखील जास्त, त्याची इंटेन्सिटी वाढणार आहे. त्यामुळे विट म्हणजेच पुरुष स्टूलला अति जास्त पिवळसरपणा येणार आहे. मूत्राला देखील जास्त येल्लोइश अशी युरिन पास होणार आहे. नेत्र, डोळे एकदम पिवळसर दिसणार आहेत. त्वचा देखील, स्किन देखील आपल्याला येल्लोइश दिसणार आहे. तर हे जे सगळे लक्षणं आहेत हे देखील तुम्हाला जॉन्डिसमध्ये देखील हे लक्षणं बघायला मिळतात, कारण तिथे देखील पित्ताची वृद्धी झालेली असते. कामला हा जो व्याधी सांगितलेला आहे, जॉन्डिस जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षणं बघायला मिळतात की डोळे पिवळे झालेले आहेत किंवा स्किन पिवळी झालेली आहे,
पुरीश म्हणजे स्टूल आणि युरिन देखील अति येल्लो असं पास होत आहे. तर हे काय आहे, तर हे शरीरातील वाढलेल्या पित्तामुळे ही लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. क्षुध त्रुट म्हणजेच क्षुधा अत्यधिक प्रमाणात वाढणार आहे. पित्तदोष वाढला की क्षुधा वाढणार आहे. म्हणजे वारंवार भूक लागणार आहे, जास्त वेळ भूक सहन होणार नाहीये, कंटिन्युअसली काहीतरी खाण्याची इच्छा होणार आहे. त्रुट म्हणजे तृष्णा. अत्यधिक प्रमाणात पित्त वाढल्यामुळे शरीरातील उष्ण गुण वाढणार आहे आणि त्यामुळे वारंवार शरीरामधला द्रवांश हा स्वेद रूपाने बाहेर जाणार आहे आणि त्याच्यामुळे सारखी तहान लागणार आहे. काहीतरी द्रव पदार्थ शरीरामध्ये घेण्याची किंवा द्रव पदार्थ पिण्याची इच्छा होणार आहे. दाह, उष्णगुण वाढल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये पित्तदोषाचं आपण जेव्हा व्युत्पत्ती बघितली तेव्हाच बघितलं होतं की तपसंताप आहे, म्हणजे शरीरामध्ये दाह निर्माण करणारा असा हा दोष आहे. तर जेव्हा पित्तदोष प्राकृत अवस्थेतून जाऊन विकृत होईल आणि अति जास्त प्रमाणात वाढेल त्यावेळी शरीरामध्ये दाह होणार आहे, बर्निंग होणार आहे. शरीराचे म्हणजे हातापायांची जळजळ व्हायला सुरुवात होईल, डोळ्यांची जळजळ व्हायला सुरुवात होईल, पूर्ण स्किनवर बर्निंग सेन्सेशन त्या पेशंटला जाणवायला लागेल आणि अल्पनिद्रता म्हणजेच निद्रा कमी होणार आहे. झोपेची जी काही नॉर्मल त्या व्यक्तीची सवय आहे 6 ते 8 तास जर एखादी व्यक्ती झोपत असेल तर मग अल्पनिद्रता म्हणजे ती 3-4 तासच झोप यायला लागेल. तर हे कशामुळे होणार आहे, जेव्हा शरीरामध्ये दाह होणार आहे, कंटिन्युअसली जर बर्निंग सेन्सेशन असेल तर प्रॉपर झोप येणारच नाहीये. त्यामुळे पित्त वाढलं शरीरामधलं तर ही सगळी लक्षणं आपल्याला रुग्णामध्ये बघायला मिळणार आहे. पुढे आहे पित्ताचा जर क्षय झाला, म्हणजे जसं आपण बघितलं की या सगळं उन्हात फिरणं किंवा क्रोध करणं, अति मसालेदार पदार्थ खाल्ल्याने जर पित्त वाढत असेल तर पित्ताचा क्षय देखील होणार आहे. म्हणजे जास्त प्रमाणात शीत पदार्थांचं सेवन करणं, अति थंडीमध्ये जास्त फिरणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा पित्ताचा क्षय होणार आहे म्हणजे पित्तदोष कमी होणार आहे शरीरातून, त्यावेळी काय लक्षणं दिसणार आहेत. पित्ते मंदो नलाहा शीतम प्रवाहानी. अनलाहा म्हणजेच पित्त, सॉरी इथे पित्ते सांगितलेलं आहे, अनल म्हणजेच अग्नी. इथे ऑलरेडी आपण एकदा बघितलं होतं वर अनल आणि अनिल. अनिल म्हणजे वात बघितलं होतं आणि अनल शब्दितम म्हणजेच पित्त किंवा अनललाच अग्नी देखील म्हटलेलं आहे, कारण पित्त आणि अग्नी हे एकमेकांच्या साह्याने राहतात. तर इथे अनल या गोष्टीला पित्त किंवा अग्नीसोबत आपण ह्याला कन्सिडर करू शकतो. त्याच पद्धतीने आता जर मंदो नलाहा हे जे सांगितलेलं आहे, पित्तदोषाचा जेव्हा क्षय होणार आहे तेव्हा मंदो नलाहा, अनल म्हणजे अग्नी. तर आता इथे आपल्याला पित्त न घेता इथे अनल, ऑलरेडी पित्त हा शब्द आलेला आहे त्यामुळे इथे अनल म्हणजे अग्नी घ्यायचं. तर मंद अग्नी म्हणजेच काय होणार आहे, डायजेस्टिव्ह फायर हे मंद होणार आहे, जठराग्नी मंद होणार आहे. त्यामुळे कोणत्याही आहाराचं पचन व्यवस्थित होणार नाहीये पित्ताचा क्षय झाल्यामुळे. कारण पित्त जोपर्यंत प्राकृत अवस्थेत आहे तोपर्यंत जठराग्नी व्यवस्थित काम करणार आहे, आहाराचं पचन होणार आहे. पण हाच पित्तदोष जेव्हा कमी होणार आहे, त्याच्यातला उष्ण गुण कमी होणार आहे, त्यावेळी जठराग्नी देखील मंद होणार आहे आणि जठराग्नी मंद झाला तर पित्ताचं जे पचनाचं कार्य आहे ते होणार नाही. मंद अनल म्हणजेच मंद अग्नी होणार आहे. अग्नी हा मंद होणार आहे, अग्नी पूर्ण डिस्टर्ब होणार आहे आणि त्याच्यामुळे पचन व्यवस्थित होणार नाही. शीतम म्हणजे त्या व्यक्तीला जास्त थंडी वाजणार आहे. जर पित्ताचा क्षय झाला असेल शरीरामध्ये तर त्या व्यक्तीला कंटिन्युअसली थंडी वाजणार आहे किंवा एक कोल्डनेस जाणवणार आहे. कारण पित्त दोष हा कसा आहे, उष्ण गुणाचा आहे. पण हाच जर पित्त दोष कमी झाला तर त्याचा उष्ण गुण पण कमी होणार आहे, त्यामुळे शरीरामध्ये शैत्य गुणाचं जास्त वर्धन होणार आहे किंवा शीत गुण वाढणार आहे आणि त्यामुळे त्या पेशंटला थंडी वाजणार आहे. प्रभाहानी, आपण बघितलं होतं की पित्तदोषाचं कार्य बघत असताना आपण बघितलं की प्रभा हे पित्तदोषाचं कार्य म्हणजे त्वचेची चकचकीतपणा, तुकतुकीतपणा, एक लस्टर मेंटेन करण्याचं काम हे पित्तदोषाचं आहे. पण पित्तदोषाचा जर क्षय झाला तर हे जे स्किनचं लस्टर आहे किंवा जे कांती आहे त्वचेची हे टिकवून ठेवण्याचं काम देखील होणार नाहीये. त्यामुळे प्रभाहानी, एक निस्तेज अशी त्वचा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे पित्त क्षयामध्ये ही लक्षणं बघायला मिळणार आहे. पुढे एक पॉइंट आहे सिलेबसमध्ये, तो म्हणजे अग्नी आणि पित्तामध्ये भेद काय आहे. जसं आपण बघितलं की अनल या शब्दाने अग्नी आणि पित्त असं दोनही घेऊ शकतो आपण. तर इथे भेद काय आपल्याला समजून घ्यायचंय किंवा ह्याच्यामध्ये काय
डिफरन्शिएटिंग पॉइंट्स काय आहेत, तर अग्निरेव शरीरे पित्त अंतर्गत, म्हणजे शरीरामध्ये असणारा जो पित्त आहे किंवा जो अग्नी आहे पित्ताच्या फॉर्मॅटमध्ये तो आहे. म्हणजे जे काही डायजेशन होणार आहे किंवा जे काही चेंजेस होणार आहेत हे या पित्त आणि अग्नीच्या संपर्काने किंवा यांच्याच हेच रिस्पॉन्सिबल आहेत शरीरामध्ये बदल होण्यासाठी. पण हे जेव्हा अग्नी आणि पित्त हे जे काही आहे हे कुपित आणि अकुपित जेव्हा असतील तेव्हा शुभ आणि अशुभ काम करतील. म्हणजे कुपित म्हणजे काय म्हणू शकतो, विकृत अवस्थेत. पित्त जर विकृत असेल, अग्नी जर विकृत असेल तर काय होणार आहे, अशुभ काम होणार आहे, म्हणजेच योग्य काम होणार नाहीये, योग्य कार्य होणार नाहीये. पण अकुपित असेल म्हणजे प्राकृत अवस्थेत जर हे पित्त आणि अग्नी असतील तर शुभ काम म्हणजे योग्य कार्य होणार आहे. त्यामुळे कुपित म्हणजे विकृत अवस्था, अकुपित म्हणजे प्राकृत अवस्था. जर पित्त आणि अग्नी प्राकृत अवस्थेत असतील तर शरीरातील सगळे कार्य, सगळे फंक्शन्स प्रॉपर होणार आहेत. पण हेच अग्नी आणि पित्त जर विकृत झाले, कुपित अवस्थेमध्ये गेले तर जे काही शरीरातले फंक्शन्स आहेत ते व्यवस्थित होणार नाहीयेत, योग्य प्रकारे शरीर प्रॉपरली फंक्शन करणार नाही. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते कार्य आहेत, पक्तिम अपक्तिम. पित्त जर योग्य असेल, प्राकृत अवस्थेत असेल, पक्ती म्हणजे पचन व्यवस्थित होणार आहे. जर पित्त बिघडलेलं असेल, अपक्ती म्हणजेच अपचन होणार आहे. पित्त जर प्राकृत असेल तर दर्शन म्हणजे व्यवस्थित डोळ्यांना दिसणार आहे, सगळे जे दृष्टी ज्ञान आहे ते व्यवस्थित होणार आहे. अदर्शन जर हेच पित्त बिघडलं असेल किंवा अग्नी बिघडला असेल तर हे अदर्शन म्हणजे आपल्याला व्यवस्थित दृष्टीज्ञान होणार नाहीये. मात्रा अमात्र, अमात्रत्व उष्मणा म्हणजे तेच की व्यवस्थित उष्मा असेल, व्यवस्थित पित्त असेल तर शरीरातील जे काही व्यवस्थित मात्रेमध्ये पित्त असेल म्हणजे योग्य क्वांटिटीमध्ये असेल तर प्रॉपर डायजेशन होणार आहे. आणि जर अमात्र म्हणजे विकृत अवस्थेमध्ये जर पित्त असेल तर उष्ण गुण अत्यधिक प्रमाणात शरीरामध्ये वाढणार आहे आणि त्याची लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रकृती विकृती वर्ण, जर पित्त प्राकृत अवस्थेमध्ये असेल तर प्राकृत वर्ण जे काही शरीराची कांती आहे, प्रभा आहे ती व्यवस्थित टिकून ठेवणार आहे. पण हेच जर पित्त विकृत झालं तर विकृत वर्ण होणार आहे. मग ते पित्त वाढलं तर पूर्ण स्किनवरती येलोइश असा रंग आपल्याला बघायला मिळणार आहे. शौर्यम भयम, शौर्य हे प्राकृत पित्ताचं काम आहे, करेज जे आपण पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये बघतो. आणि जर हेच पित्त विकृत झालं किंवा ते बिघडलं असेल तर भय हे लक्षण दिसणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट, मग एकदम भीती अशी त्या व्यक्तीला वाटायला लागणार आहे. पित्त जर प्राकृत असेल तर क्रोध असणार आहे आणि विकृत पित्त जर प्राकृत असेल तर व्यवस्थित नॉर्मल वर्क करत असेल तर हर्ष असणार आहे. पण विकृत जर झालं, जर पित्त अत्यधिक प्रमाणात वाढलं तर क्रोध हे लक्षण आपल्याला बघायला मिळणार आहे. मोह प्रसाद म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल जे काही आकलन आहे, एक सत्सद विवेक बुद्धीने होणारं ज्ञान जे आहे ते प्राकृत पित्त असेल तर आपल्याला होणार आहे. तर असे हे जे द्वंद्व आहेत हे या पित्ताच्या प्राकृत आणि विकृत अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर अग्नी आणि पित्तामध्ये ॲज सच काहीच भेद नाहीये, कारण पित्त हे देखील शेवटी शरीरामध्ये पचनाचंच काम करणार आहे. अग्नी आणि पित्त हे एकमेकांच्या सहाय्याने, एकमेकांच्या आश्रयाने असे राहतात. म्हणजे स्पेसिफिकली अग्नी हा पित्त दोषाच्या सहाय्याने राहणारा असा एक शरीरातील फॅक्टर सांगितलेला आहे. त्यामुळे यांच्यामध्ये भेद असा काही नाहीये. पण हेच अग्नी आणि पित्त जर प्राकृत आणि विकृत झाले तर त्यांच्यामध्ये काय, कार्यामध्ये काय भेद आपल्याला बघायला मिळणार आहेत ते आपण आता डिस्कस केलेले आहे. तर खाली एक्सप्लेनेशन पण थोडंसं दिलेलं आहे. अग्नी शरीरात पित्तामध्ये प्रवेश करून पित्त दोषाच्या पचन, दर्शन, उष्मा, वर्ण, शौर्य इत्यादी नैसर्गिक कार्यांना चालना देण्याचं काम करणार आहे. पण जेव्हा हेच दूषित होणार आहेत, कुपित होणार आहेत तेव्हा अपचन, नेत्र विकृती, वर्ण विकृती, भय, हर्ष अशा अशुभ क्रिया होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे अग्नी आणि पित्ताचं जे काही प्राकृत अवस्था आणि विकृत अवस्थेमध्ये होणारे बदल आहेत किंवा हे जे द्वंद्व आहेत ते आपण आता बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण पित्तदोष हा पूर्ण केलेला आहे. जो जसा वातदोष महत्वाचा आहे तसाच पित्तदोष हा देखील महत्वाचा एक टॉपिक आहे. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये याच्यावर MCQ, SAQ आणि LAQ असे तीनही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. काही असे पॉईंट्स आहेत जे PG एंट्रन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत.
आणि जे काही श्लोक दिलेले आहेत या नोट्समध्ये ते अतिशय शॉर्टलिस्ट करून जे महत्त्वाचे आहेत तेच श्लोक दिलेले आहेत. त्यामुळे शक्यतो हे नोट्समध्ये दिलेले सगळेच्या सगळे श्लोक पाठ केले तर उत्तम राहील, ज्याचा उपयोग तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम, थिअरी एक्झाम जरी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही श्लोक लिहून नंतर एक्सप्लेनेशन लिहू शकता, किंवा वायवा ओरल एक्झाममध्ये जर तुम्हाला एक्झामिनरने एखादा श्लोक विचारला तर तुम्ही जर पाठ केलेला असाल श्लोक तर इझिली तुम्ही ते सांगू शकाल आणि त्याच्यातून तुम्हाला मार्क्स देखील जास्तीत जास्त मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण पित्त दोष हा कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.